शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत पुढील 3 दिवसात हवामान कसे राहणार, कुठे विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि कुठे ढगाळ वातावरण। आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। पाहूयात पावसासंदर्भात अपडेट। काही भागात 3 दिवस पावसाचा अंदाज। राज्यातील तापमानात चढ उतार व्हायला सुरुवात। राज्यात सध्या तापमानात चढ उतार दिसून येत आहे। किमान आणि कमाल तापमानात बदल होत आहे। तर आजपासून 3 दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे। तसेच हवामान विभागाने आजपासून पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला। हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला। तर ठाणे, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे। उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला। तसेच ठाणे, नगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। शुक्रवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलाय। तसेच रायगड, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे।